नमस्कार मित्रांनो. पाहू शकता तुम्ही आपला ऊस आहे खोडवा. आता आपण सुरूचा ऊस तुटून गेलाय आपला. आता तो खोडव्याला ठेवलाय आपण. आपण याला खत व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे थोडक्यात मी तुम्हाला 1-2 मिनिटात सांगणार आहे. त्यासाठी आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला एकदा आपण तुम्हाला मी कशा पद्धतीने मी नियोजन केलंय तुम्हाला सांगतो आणि कमी खर्चात आणि उत्पन्न पण जास्त होते. चला पहिलं तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपला ऊसाचे फुटवे जे निघतात ते 100% येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता हे ऊसाचे बुडखं आहेत. पाहू शकता तुम्ही हे ऊसाचे बुडखं आहेत. हे अशा पद्धतीने कसं काय आहेत मित्रांनो, आपण ह्याला खोडवा कटर मारलेला आहे मित्रांनो. सध्याच्याला ऊस तुटून गेलेला आपले एक 6 दिवस झालेत. आपण खोडवा कटर मारले, त्याच्यात पाचरट आपण पेटून दिले. कारण की पाचरट भरपूर होतं आणि आपल्याला ते पाचरट कुट्टी करायला भेटलं नाही. तर त्यामुळे आपण पाचरट पेटून दिले आणि आपण याला बगल्या मारल्या नाहीत मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल हे फुटलेलं. आपण याला बगल्या नाही मारल्या. आपण याला खत पेरलंय डायरेक्ट. 2 फणं दोन्ही साईडनं लावून आपण पोटोळा तसाच ठेवलाय मोठा. कारण की काय होतंय, आपण जर चिटकून फोडल्या हवा भरपूर आत जाती आणि ऊसाची बुडखं जळण्याची हे असती, दाट शक्यता असती. तुम्हाला मी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलंय ते दाखवतो. मित्रांनो, आपण याला का खत ह्या ह्या साईडनं आणि ह्या साईडनं आपण खत पेरून घेतलेलं आहे. एकरी आपण खत पावणे 2 बॅग म्हणजे 2 बॅग आणल्या होत्या आपण. 2 बॅग 10-26 आणल्या होत्या आणि 2 बॅग युरिया आणला होता. अशा पद्धतीने आपण याला युरिया आणि 10-26 2 बॅग 10-26 आणि 2 बॅग युरियाचा डोस आपण पेरलेला आहे. 1 एकर क्षेत्र आहे. पाहू शकता तुम्ही आणि त्या पाठीमागं लगेच पाणी चालू केलेलं आहे आपण. तर हे कशासाठी मी खत पेरलंय. युरियाचं प्रमाण काय होतं, आपण युरिया आपण असं मोकळा टाकून देतो आणि तो उडून जातो. पण मी बुडख्याच्या हवा हे ऊसाचे बुडखं आहेत आणि याच्या साईडलाच म्हणजे 1 फुटच साईडला आपण पेरलंय आणि आपण पेरण्याचं तुम्हाला युरिया दाखवतो मी. हे पाहू शकता तुम्ही युरिया. आपण ह्याच्यात युरिया पेरून घेतलाय आणि तो माती आड पण झालाय. त्यामुळे युरिया उडायची शक्यता दाट नाही आहे आपली, एकदम कमी आहे आणि युरिया 100% लागू होईल. आपण 2 बॅग युरिया पेरलाय आणि 2 बॅग 10-26 पेरलाय, असं डोस पेरलाय आपण. आणि आपण ह्याला नाही का खोडवा कटर हाणून घेतलेला आहे मित्रांनो. तुम्हाला मी याचा एक परत एक 8 ते 15 दिवसात मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे, कशा पद्धतीने आपला ऊस फुटतोय. मागच्या वर्षी एकदम भारी फुटला होता मित्रांनो ऊस. मी जे खोडव्याला नियोजन केलं होतं ते असं आता हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की नेक्स्ट टाईमला मी परत व्हिडिओ अपलोड करणार आहे. कसं वाटलं तुम्हाला आपलं नियोजन? कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.